आज मनसेचा 19वा वर्धापन दिन, तर पिंपरी चिंचवडमध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार। रामकृष्ण मोरे सभागृहात मनसेचा मेळावा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे लक्ष। आज दोनही ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। उद्धव ठाकरे निर्धार मेळाव्यात काय बोलणार याकडे लक्ष, तर मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चा, धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख राहणार उपस्थित। सर्वधर्मीयांच्या वतीनं हत्येच्या निषेधार्थ मोर्चा। लाडक्या बहिणींना मार्चची रक्कम 2 दिवसात येणार। महिला दिनी एकाच महिन्याचं अनुदान हस्तांतरित। 2.5 कोटी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचे अनुदान हस्तांतरित। अलिबाग समुद्रकिनारी पोलीस मित्र शिल्पाचे अनावरण, पोलीस गस्तीसाठी ईटीव्ही कारचे लोकार्पण, तर बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ईटीव्ही कारचं लोकार्पण करण्यात आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईत निर्धार मेळावा, मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व। मुंबईत शिवसंवाद दौरा संपन्न, महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वॉर्ड निहाय कामाचा घेतला आढावा। बैठकीत शाखा प्रमुख आणि पक्ष प्रमुखांसोबत चर्चा करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुख्य आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार। कृष्ण आंधळेला शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू। दुसरीकडे सतीश भोसलेला अटक कधी होणार असा प्रश्न निर्माण झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची कामं सुलभ व्हावी यासाठी पालकमंत्री कक्षाचा शुभारंभ। जिल्हाधिकारी कार्यालया शेजारी पालकमंत्री नितेश राणे यांचे संपर्क कार्यालय सुरू। एसटीच्या अध्यक्षपदाचं स्टेअरिंग शिवसेनेकडे जाण्याची शक्यता। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईकांची निवड होण्याची सूत्रांची माहिती, तर पुढील आठवड्यात निर्णय होण्याची दाट शक्यता। पुण्यात दारूच्या नशेत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी क्रीम किचन बारमध्ये महिला काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ। गौरव आहुजाच्या हॉटेलबाहेर महिला काँग्रेसचं आंदोलन, तर गौरव आहुजावर कठोर कारवाई करण्याची मागणी। चंद्रपूर पोलीस कर्मचारी हत्या प्रकरणात 3 आरोपींना अटक। 3ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सांगलीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना खरं तर 5 महिन्यांची मुदतवाढ। तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह भरत गोगावलेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून जल्लोष साजरा करण्यात आलाय। चॅम्पियन्स ट्रॉफीचा आज भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना, तर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार फायनलचा थरार। 25 वर्षांनी भारत आणि न्यूझीलंड फायनलमध्ये आमने सामने। जालना बाजारात शेवगाची आवक वाढली आहे। बाजारात आवक वाढल्याने शेवग्याचे भाव पडण्याची शक्यता आहे। सध्या जालना बाजारात 30 ते 40 रुपये प्रति किलो दराने शेवग्याची विक्री, त्यामुळे शेवगा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे। जालन्यात गहू काढणीसाठी शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती। परतूर तालुक्यात सध्या रब्बी हंगामाच्या सोंगणीला सुरुवात झाली, यासाठी मजूर मिळत नसल्याने हार्वेस्टरला पसंती। अंबरनाथ तालुका दिवाणी न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचं लोकार्पण, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न। अहिल्यानगर येथे खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। रन फॉर फार्मर या टॅगलाईनने आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटूंचा सहभाग। पैठण शहरात नगरपालिकेसमोरच माजी नगरसेवकाचं उपोषण। शहरातील काही भागात सुरळीत पाणी पुरवठा नाही, याबाबत वारंवार तक्रार करून देखील पाणी पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप। रिसोड तालुक्यातील मोठे गावात कॅन्डल मार्च। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कॅन्डल मार्च, यामध्ये मोठ्या संख्येनं गावकऱ्यांचा सहभाग। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज दिवसकालीन ब्लॉक नाही। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा येथे कळकळीत बंद। पाठराखण करणाऱ्यांना सह आरोपी करावे या मागणीसाठी परभणीच्या पूर्णा येथे सकल मराठा समाजाकडून आक्रमक पवित्रा।
परभणीत काजळे रोहिणा ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम तर 3 ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण संपन्न. परभणीत आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं लोकार्पण मंत्री अतुल सावेंसह छगन भुजबळांची उपस्थिती. खरं तर या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. रायगडमध्ये 20,489 घरकुलांचा श्री गणेशा ठिकठिकाणी महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सीईओ यांची उपस्थिती. मुंबईच्या आझाद मैदानावर कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी पुकारलं काम बंद आंदोलन. गेल्या 5 दिवसांपासून आंदोलकांचं उपोषण सुरू. हिंगोलीत युवा शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. आंदोलनात मोठ्या संख्येने युवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग. कल्याणमध्ये बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने निघाला भव्य मोर्चा. ब्राह्मणी कर्मकांडापासून तर बोधगया महाबोधी महाविहार मुक्त करण्याची मागणी. पैठण शहरातील काही भागात सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने नगरपालिकेसमोर माजी नगरसेवकांद्वारे उपोषण सुरू आहे. तर पाणी पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. सोलापुरात बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता आहे. घुसखोरांची आणि त्यांना मदत करणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी. तर भाजपा शहर अध्यक्षांची पोलीस आयुक्तांकडे निवेदन सादर. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे तर्फे प्रौढ साक्षरता अभियान. या अभियानांतर्गत 30,000 साक्षर लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर आता महानगरपालिका ऍक्शन मोडवर आली आहे. या दुर्घटनेनंतर खरं तर 44 होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 31 होर्डिंग्स हटवण्यात आली. अकोल्यात 9,42,000चा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त. शहरातील रामदास पेठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई. अंधेरीत गुरुद्वारा समोर आग लागल्याची घटना. गॅस पाईपलाईनचे काम सुरू असताना गॅस लीक झाल्यामुळे आग लागली होती. आगीच्या भक्ष्यस्थानी काही गाड्या जळून खाक तर 3 जण गंभीर जखमी. बीडमध्ये खरं तर रक्षकच बनले भक्षक. पोलीस हवालदारकडून महिलेवर अत्याचार. महिला दिनाच्या दिवशी पाटोद्यात गंभीर घटना घडली आहे. बीडमध्ये व्यापाऱ्याचे 2 लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. तर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. वाशिममध्ये बिअरचा ट्रक उलटल्याची घटना. बिअरच्या बाटल्या उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांना पांगवलं. परभणीमधील कॉलेज कॅन्टीनमध्ये 2 शिक्षकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. संपूर्ण घटना विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित. गंगाखेडच्या संत जनाबाई महाविद्यालयातील घटना. पुण्यात बीआरटी मार्गावर बस आणि टेम्पोचा भीषण अपघात. अपघातात टेम्पो आणि बसचं मोठं नुकसान. कल्याणमध्ये सिमेंट मिक्सर गाडीचा ब्रेक फेल झाल्याने अपघात. ब्रेक फेल झालेल्या मिक्सर ट्रकची टेम्पोसह रिक्षाला धडक. अपघातात 3 ते 4 गाड्यांचं नुकसान. अहिल्यानगरमधून 4 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं. श्रीगोंदा पोलीस आणि नाशिक दहशतवाद विरोधी पथकाची संयुक्त कारवाई. बेरोजगारीला कंटाळून भारतात प्रवेश केल्याची महिलांकडून माहिती. नवी मुंबईतील कोपरी गावात ड्रग्ज विरोधात कारवाई. तर परदेशी महिलेसह एकाला अटक. 20,65,000चं ड्रग्ज देखील जप्त करण्यात आलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.